राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व
श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी, विश्रांती पावलो सांभाळावतरी. नामदेव जनाबाई, 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 ज्ञानदेव तुकाराम, 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 पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय.
सब संतन की जय। गुरुवर्य कांबेकर महाराज हर हर महादेव। वडील साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांचा 729वा संजीवन समाधी सोहळा, त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांचाच असलेला 750वा अवतरण सोहळा, त्याचबरोबर प्रेममूर्ती संतश्रेष्ठ लडिवाळ भक्त नामदेवराय यांचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या समाधीला 675 वर्ष पूर्ण होत आहेत. तदनिमित्त सुरू असलेला सद्गुरू महाराज सेवा मंडळ बाळाराम महाराज कांबेकर दिंडी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमाबरोबरच मग काकडा असेल, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, सकाळ सत्रातलं कीर्तन, हरिपाठ, संध्याकाळच्या सत्रातलं कीर्तन आणि एवढ्या सगळ्याला जोड म्हणून ज्ञानोबराय आणि नामदेवराय यांचं चिंतन व्हावं याच्याकरता तीर्थावळीची कथा. प्रस्तुत कथेमध्ये श्री ज्ञानोबराय आणि श्री नामदेवराय यांच्या तीर्थयात्रेचं वर्णन आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने पाहिलं तर ज्ञान आणि नाम या दोघांचं एकत्रीकरण जिथं होतं ते म्हणजे तीर्थावळी. नवे नवे महात्मे गुरुवर्य बंडातात्या तर असं म्हणतात, तर हे नामदेवराय आणि ज्ञानोबराय यांची तीर्थयात्रा म्हणजेच लोकोद्धाराचं बीज. ही तीर्थयात्रा जरी सामान्य वाटत असली, दिसत असली, तरी मात्र लोकोद्धाराचं बीज ह्याच्यामध्ये दडून बसले. सर्वसामान्य साधकाला आंधळी भक्ती न करता ज्ञानासहित भक्ती व्हावी याच्याकरता संतांनी हे लीलाचरित्र केलंय. हो, मी लीलाचरित्र का म्हणतोय, वास्तविक खरं पाहायला जर गेलं, ज्ञानोबरायला तीर्थयात्रा करायची गरज नव्हती आणि नामदेवरायला तर पंढरी सोडायची इच्छाच नव्हती. पण केवळ आणि केवळ अनाथ, दीन, दुबळे, जड, मूळ आणि ज्ञानी यांच्या उद्धाराकरता म्हणून संतांची लीला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज, जड, मूळ, अज्ञानी हे ठीक आहे, कळलं, पण ज्ञानी का घेतले ह्याच्यात? ज्ञानी सुद्धा ह्याच्यातच येते. हो का? जर ज्ञान असून त्या ज्ञानाच्या जोडीला अभिमान जर असेल तर तो अभिमान आपल्याला अज्ञानाच्याच लाईनीमध्ये नेऊन बसवतो. म्हणून संतांचं असं म्हणणं असतं की तुम्ही अभिमान टाकून भक्ती करा. हो, आपण वासुदेवामध्ये म्हणतो बघा, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. हो, ज्ञान गिळायचं. गिळायचं म्हणजे काय? समजा एखाद्याने विष आणलं, ते विष चुकून का होईना त्यांनी प्राशन केलं, चुकून त्याचा हात लागला त्याला आणि तोच हात पाण्याला लागला आणि ते पाणी तो प्याला. हो, मग ते पाणी पिल्यानंतर त्याचा परिणाम होईल का नाही होईल? चुकून पिलाय ना, परिणाम झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे, बरोबर. पण तो चुकून पिलाय ना. चुकून जरी पिला आणि जाणून बुजून जरी पिला, पण तो प्याला हे महत्वाचं आहे. तसं ज्ञान आतमध्ये गेलं की ते आतमध्ये जाणं गरजेचं आहे. नुसतं ग्लासमध्ये पाणी घेऊन तहान भागणार नाही. नुसतं सगळ्यांना दाखवत जर बसलं, हे बघा माझ्याकडे पाणी,
हे बघा माझ्याकडे पाणी, हे बघा माझ्याकडे पाणी. पाणी दाखवून तहान भागत नाही, पाणी पिऊन तहान भागते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञान गिळोनी गावा गोविंद उगा. हो, गोविंदाचं भजन शेवटी महत्वाचं आहे. आणि ह्या असलेल्या अनुषंगाने संतांनी ही तीर्थयात्रा केली. आणि या तीर्थयात्रेमध्ये, या तीर्थयात्रेची सुरुवातच अशी आहे की ज्ञानोबराय पंढरपूरला जातात. काल आपण इथपर्यंत आलोय की नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. हो, नामदेवरायांनी लोटांगण घातलं. बघा, पहिले नामदेवराय आणि आत्ताचे नामदेवराय किती फरक आहे. हो, काल आपण कथा पाहिली. सद्गुरूंचा अनुग्रह, गुरूंचा अनुग्रह व्हायच्या आधी असलेली नामदेवरायची अवस्था आणि आत्ताची अवस्था. हो, आता विलक्षण बदल नामदेवरायामध्ये झाला होता. एकदा काय झालं, आता ही कथेत कथा आली बरं का. परिसा भागवत हे रुक्मिणी मातेचे अनन्य भक्त होते. हो, आणि पंढरपूरमध्ये परिसा भागवत रुक्मिणी आई साहेबांच्या समोर रामायण सांगायचे, पुराण सांगायचे. त्या पुराणाच्या कथेमध्ये रामायण सुरू झालं. रामकृष्णारी या, बघा, या या, बसा बसा. रामायणाची कथा परिसा भागवत सांगायचे. आता परिसा भागवत नामदेवरायला सामान्य समजत होते. मगाशीच जाधव बाबांचा आमचा विषय झाला. वारकरी साधा असला, भाविक भक्त असला की समाज त्यांना नुसता जय हरी घालतो आणि काना मागे टाकतो. हो, हे जर नका का काही नसा नाही यायना, 4 बोटाचं काठ किनार धोतराची, ते उपारणं झँकी पँकी, हो, जॅकेट झगमगीत, हातात घड्याळ, बोटात अंगठ्या, गळ्यात माळा कमी पण लाकेट जास्त. हो, आणि कपाळाला बुक्का नाही, कुंकू. हां, असे वारकरी निघालेत आता. हो, त्यांना कपाळाला बुक्का लावायची लाज वाटते, कुंकू मात्र ठसठशीत लावणार. हो, त्यांना वारकरी म्हणू का आराधी म्हणू हेच मला प्रश्न पडतो. हो, आणि असं जा बरं कुठं, वा, मग तुमच्या मागं एक जण, पुढं एक जण. ते आमचे शाहू महाराज सांगतात बघा, काय ते आचारदानी, गुलाब पाणी, 5-25 माणसाची तानातानी, मग महाराज. फुकट महाराज असते का? आणि सामान्य राहिलं की किंमत नाही. इथं आपण होतो अंतरंग साधक. कशामुळे निघालं बरं हे? हा, परिसा भागवत. परिसा भागवत नामदेवरायला सामान्य समजायचे का? नामदेवराय साधे राहायचे. पण नामदेवरायचा अधिकार परिसा भागवताला कळला नाही. एक दिवशी सहज नामदेवरायला हिनवायचं म्हणून त्यांनी काय केलं, नामदेवरायला म्हणले, ओ नामदेव महाराज, अहो या इथं कथेला बसा. हो, ऐका म्हणे, इथं काय महत्वाचं चाललंय. असं बर. नामदेवराय आले, बसले. इथं वारकरी भोळा असतो, साधा असतो. पण महाराज जर का वारकऱ्याच्या शेपटी उपाय दिला, मग वारकऱ्यासारखा खराब माणूसच नाही जगात. हो, आणि त्यांना जरा प्रवचनातून नामदेवरायला कळालं की बाबा ह्यांना जरा गची बाधा झाली. मग ते सारखंच नामदेवरायला टोचून बोलू लागले. नामदेवरायने एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं. आणि जुन्या काळी कशी पद्धत होती, कथा, पुराण, कीर्तन झालं, महाराज असे बसायचे आणि सगळी लोक समोर बसून राहायची. त्यांना थांबवायला लागत नव्हतं. हो, आता म्हणजे कीर्तन व्हायला खोटी तर आधीच पंगत धरून बसतात. हो, पहिली माणसं बसून राहायची. महाराजांना प्रश्न विचारायचे, महाराज तुम्ही मागाशी हे सांगितलं, ते कसं आहे हो, ते कुठं आहे हो, म्हणजे असं प्रश्न विचारायचे. अशी प्रश्नोत्तरी सुरू झाली. मग ह्यांनी परत डिवचलं नामदेवरायला. नामदेवरायला म्हणले, ओ नामदेवराय, अहो तुम्हाला काय शंका आली का नाही? इथं किती लोकांना शंका आली.
कळलं का नाही तुम्हाला का पार डोक्यावरून गेले? हां, आता नामदेवराय म्हणले थांबा जरा, ह्याचा बेतच बघतो. नामदेवराय परिसा भागवताला म्हणले, आता तुम्ही रामायण सांगता, लंकेचं वर्णन चालू होतं, तुम्ही सगळं सांगितलं पण बिभीषणाचं घर कुठे आहे तेच सांगितलं नाही. खालच्या अंगाला आहे का वरच्या अंगाला आहे का कुठे आहे तेच सांगितलं नाही. आता परिसा भागवत म्हणला, अरे खरंच ह्यांनी नेमकाच प्रश्न विचारला ना आपण नेमका चुकीच्या माणसाच्या शेपटी उपाय दिला. त्यांच्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर परिसा भागवत म्हणले, ठीक आहे म्हणे, सांगतो मी, पण ते आता एकदम आठवायचं नाही, ग्रंथात पाहून सांगायला लागेल. नामदेवराय म्हणले, सगळे ग्रंथ पहा, माझं काय म्हणणं नाही, उद्या सांगा. मग सगळेजण निघून गेल्यानंतर परिसा भागवत रुक्मिणी आई साहेबांच्या जवळ गेले. आईला विनंती केली, आई ते नामदेवरायांनी असा प्रश्न विचारलाय म्हणे. हो, मग ते आता तुझ्या भक्तावर अशी अडचण आली, तू खुशाल बघती, मला सांग बरं कुठं आहे बिभीषणाचं घर. मग रुक्मिणी आई साहेबांनी लगेच असा हात पुढं केला आणि त्या आई साहेबांच्या हातामध्ये त्या सगळ्या लंकेचं दर्शन झालं. ह्याला परिसा भागवताला. आता आई साहेब तिथं स्वतः होत्याच ना, तिथं लंकेत राहून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना माहिती कशी काय आहे, लंका कुठं आहे, काय कसं आहे. मग त्यांनी हातामध्ये सगळं दाखवलं. हो, सगळं दिसलं त्या परिसा भागवताला. रावणाचा महल, सगळ्या मेघनाथचा महल, सगळ्या त्या रावणाच्या बायकांचे महल पाहिले. मग बिभीषणाचा महल शोधत एका ठिकाणी काय सापडाना, एका ठिकाणी भजनाचा आवाज येत होता. हा म्हणे हिथं असणार, कारण की भजन आणि लंकेत एकाच ठिकाणी चालू शकतं, बिभीषणाच्या घरात. मग त्या घरामध्ये तिथं जाऊन पाहतात तर काहीतरी कीर्तन चालू होतं. हो, कीर्तन चालू आहे. आता काय करावं म्हणे, लंकेमध्ये कीर्तन. बिभीषण आपलं परिसा भागवत आई साहेबाला म्हणतात, जरा अजून आतमधलं दाखवा बरं. अजून आत तिथं जाऊन पाहतात तर नामदेवरायाचं कीर्तन बिभीषणाच्या घरात सुरू होतं. आता म्हणे अवघडच काम झालं. हो, आता हे कोणाला माहिती, परिसा भागवताला माहिती. ठीक आहे म्हणले, आता उद्या जाऊन नामदेवरायाला सांगतो काय आहे ते. आणि दुसऱ्या दिवशी नामदेवरायाची भेट झाली. आता सांगणारच एवढ्यात नामदेवराय म्हणले, काय हो, काल नुसतं कीर्तन बघून गेले, एखादा शहाणा माणूस असता तर बिभीषणासारखा भगवत भक्त त्याचं दर्शन परत कधी झालं असतं, बिभीषणाचं का नाही दर्शन घेतलं तुम्ही? अरे बापरे. मग त्या परिसा भागवताला नामदेवरायचा अधिकार कळला. आता नामदेवराय म्हणजे त्रिकाल ज्ञानी झाले नामाच्या प्रभावामुळे. हो, नामाचा प्रभाव असा असतो, नामाच्या प्रभावामुळं सगळ्या शास्त्रांचं सार आपोआप कळतं. कधीच काही पाहायला जायची गरज नाही. हो, आपोआप व्युत्पत्ती होते. हो, उदाहरण पाहायचं असेल तर गावबा. हो, काय येत होतं का, कधी कुठलाच ग्रंथ वाचला नव्हता, पण नाथबाबांसारखाच भावार्थ रामायण लिहिलं का नाही पुढं. अगदी त्यांनी जर सांगितलं नसतं तर हिथून पुढं गावबांनी लिहिलं आणि हिथून माग नाथबाबांनी लिहिलं, हे आपल्याला पण कळलं नसतं कळलं. हो, त्यांनी ते लिहून दिले व हिथून पुढं गावबाच्या वाव्या सुरू म्हणून. म्हणजे हा अधिकार आहे नामसाधनेचा, संत अनुग्रहाचा. सगळ्या शास्त्रांचा आपोआप अभ्यास होतो नामसाधनामुळे. सगळ्या तीर्थयात्रेचं फल भेटतं. तुकोबराय उगत म्हणले का, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. पण आपलं घडीत चुकतं काय माहिती का, गणित. आपण एवढंच चरण धरून बसतो, पण त्याच्या पुढचं धरत नाही. काय ठाईचं बैसुनी, काय आहे करतो का आपण? हां, एवढंच होत नाही, बाकी काय. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, अजिबात होत नाही. म्हणून हे वाटाळा आहे, म्हणून हा ताप आहे. हे सप्ते, दिंड्या, कथा, कीर्तन, अनुष्ठान, नामजप हे कशा करता करायचे? चित्त एका जागी व्हावं म्हणून करायचं. ठाईचं बैसुनी करा एक चित्त. नाम साधना केली की सगळं आपोआप प्राप्त होतं. सगळ्या संतांचं दर्शन बसल्या जागी होतं.
सगळ्या तीर्थांचं स्नान बसल्या जागी होतं. हो, कबीराचा दृष्टांत माहिती आहे सगळ्यांना, मन चंगा तो कठोती मी गंगा. हो, अशी नामदेवरायांची अवस्था झाल्यामुळं नामदेवरायांच्या भेटीला ज्ञानोबराय आले. आणि नुसते आले नाही तर त्यांनी काय केलं, देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, प्रीतीच्या पडी भरे, देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, देवनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजले आदरे यथाविधी, पूजले आदरे यथाविधी, पूजले आदरे यथाविधी, पूजले आदरे यथाविधी, देवनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, 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 पूजले आदरे यथाविधी, पूजिले आदरे यथाविधी, पूजिले आदरे यथाविधी, पूजिले आदरे यथाविधी. देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे. हो, हे आलिंगन म्हणजे सामान्य नाही. हे आलिंगन म्हणजे एखाद्या प्रेयसीनी प्रेयाला दिलेलं आलिंगन नाही. हे आलिंगन संतांचं आहे. पण संतांच्या आलिंगनाचा किती मोठा महिमा सगळ्या संतांनी गायलेला आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा, आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, आलिंगन सुख वाटे प्रेमे चिदानंद घोटे, हरुषे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण किती किती म्हणून प्रमाण सांगू. संताचे नि अंग लगे पापाजिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. हो, संतांच्या स्पर्शाने गंगेला सुद्धा पवित्रता येते. असं संतांच्या स्पर्शाचं महत्व आहे, आलिंगनाचं महत्व आहे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे म्हणून. हो, एवढं सगळं कारण आहे म्हणून. हो, मग आलिंगन दिलं माऊलीने, नामदेवरायला आलिंगन दिलं. एक डोळे झाकून तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. चंद्रभागेचं वाळवंट आहे. वाळवंटामध्ये ज्ञानोबराय नामदेवरायाची भेट झाली. लोटांगण घातले नामदेवरायांनी ज्ञानोबरायला. हो, ज्ञानोबरायचा अधिकार नामदेवरायला कळला होता. आणि माऊलींनी त्यांना उचलले आणि घट्ट असं आलिंगन दिलं. आणि मग आलिंगन दिल्यानंतर नामदेवराय पुढं म्हणतात, पूजिले आदरे आदरे यथाविधी. नामदेवरायांनी ज्ञानोबरायची पूजा केली. बरं, हो, तुम्ही म्हणसाल एवढा आदर का दिला नामदेवरायांनी ज्ञानोबरायला. आता तुम्हाला सांगतो. त्याचं असं आहे, नामदेवरायांचे गुरु कोण? विसोबा खेचर, बरोबर. आणि विसोबा खेचरांचे गुरु कोण? मुक्ताबाई. आणि मुक्ताईंचे गुरु कोण? असे आजे गुरु झाले ना. ज्ञानदेव बोध करून या पाही सोपान मुक्ताई बोधी येते. हो, सोपान देवाला आणि मुक्ताबाईला बोध कोणी दिलाय? ज्ञानोबरायांनी दिलाय. सोपान मुक्ताई बोधी येली. मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधी येले.
नामयाचे कुटुंब चांगा वटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा एवढा ज्ञानोबरायचा अधिकार असल्यामुळं बघा आता नामदेवरायांचे गुरु विसोबाखेचं, नामदेवरायांचे आजे गुरु कोण ठरल्या? मुक्ताबाई. आणि नामदेवरायचे पंजे गुरु आहेत ज्ञानोबराय, आहे का नाही? म्हणून पूजिले आदरे यथाविधी. आणि तिथं नामदेवराय असं सांगतात, धन्य तो अवसरू संत समागमू करीतसे संभ्रमू आवडीचा. नामदेवराय अवसरू तिची वेळ आहे, त्या वेळेला धन्यता देतात. हो, वेळेला धन्यता देतात. धन्य तो अवसरू संत समागमू. हो बघा, संत भेटतील तो दिवस धन्य. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा सोहळा भक्ताचा आरंभीला. किंवा आणखीन एक प्रमाणे बाबा काय हो, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे नांदी दिन. हा, धन्य आजी दिन झाले संतांचे. नाही 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 ते ठीक आहे, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, ते बरोबर आहे. मी सांगतो तो एक प्रमाण आहे ना. काय बोलणार ना आता, काय बोललो मी? धन्य आजी दिन दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देव आणि भक्ता तुझ्या नाही विचार. हो, तो दिवस धन्य, आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन. हो, तो दिवस धन्य. ज्या काळात संत भेटतील तो काळ धन्य. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली ते संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. हो, संत भेटतील तो काळ धन्य, संत भेटतील तो दिवस धन्य, आणि संत भेटतील तो अवसर, तो प्रसंग, ती घडी धन्य. हो, धन्य तो अवसरू संत समागमू करीतसे संभ्रमू आवडीचा. हो, संभ्रम म्हणजे सोहळा, सोहळा. हो, हा आता काय चालू आहे, ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळा चालू आहे. तसं संभ्रम म्हणजे सुद्धा सोहळा. हो, करीतसे संभ्रम आवडीचा, आवडीचा असलेला सोहळा काय, संत भेट. असं नामदेवरायांनी ज्ञानोबराय पुढे परिहार दिला. नामदेव म्हणे सुफळ माझे जिने स्वामीच्या दर्शने धन्य झालो. हो, नामदेवराय ज्ञानोबरायला स्वामी म्हणतात. हो, स्वामी कोणाला म्हणायचं ते सुद्धा गणित आहे महाराज. ज्यांनी इंद्रियांवर ताबा मिळवला,
इंद्रियांचे जे स्वामी आहेत त्यांना स्वामी म्हणायचं. मोकार कुणालाही स्वामी नाही म्हणायचं. आजकाल कोणीही कुणाला स्वामी म्हणते. हो, स्वामी म्हणजे इंद्रियावर ज्यांनी ताबा मिळवलाय ते स्वामी. हो, वारकरी संप्रदायात स्वामी आहेत. आता सगळी प्रमाणं आठवतीलच म्हणजे असं काय सांगता येत नाही. बघू, आठवली तर ठीक. स्वामी कोण कोण आहे? तुकोबर आहे स्वामी. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तो सकळांचा जीवलग सोयला. तुकोबराय स्वामी. तुकोबरायांच्या आधी कोण होते? शांती ब्रह्मनाथ महाराज. नाथ महाराज सुद्धा स्वामी आहेत. काय प्रमाणे? भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. आदि क्षेत्रे स्थान वसते गोदातेर. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर. ओवाळू आरती स्वामी एकनाथा. तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. हो, नाथ महाराज स्वामी आहेत. नाथ महाराजांच्या आधी जनार्दन महाराज स्वामी. हो, जनार्दन महाराज एक गवळण आहे बघा. अवघे पावी नारायणी जनार्दनी तुकयाची. नाही नाही, काहीतरी चुकते. जनार्दन महाराज सुद्धा स्वामी असं एक प्रमाण आहे. भाऊ आठवलं तर पुढं सांगू. त्यांच्या आधी स्वामी आहेत नामदेवराय सुद्धा स्वामी आहेत. ज्ञानोबराय सुद्धा स्वामी. त्याचं वर्णन नामदेवराय करतात. आजी स्वामींनी आपलं नामदेव म्हणे सुफळ माझे जिने. स्वामीच्या दर्शने धन्य झालो. हो, नामदेवरायला ज्ञानोबरायला पाहून फार आनंद वाटला, धन्य वाटलं. आणि संतांची भेट हेच खरं धन्यता. हो, माणूस धन्य कधी होतं बघा. कधीही न मिळालेली वस्तू जर अचानक भेटली शिवाय विनासायास करता भेटली तर माणूस धन्यता मानतो. हो, आजकाल काही माणूस धन्यता मानायला लागले. हो, एखाद्याने चहा आणून दिला, वा 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 धन्य झालो. हा, ज्या का चहा धन्य झाले का? कधी मिळाला का? नव्हतं मिळालं. हो, हां, फार बरं झालं बरं का आणलं, एवढं ठीक आहे. धन्य झालो म्हणजे काय? तो धन्य शब्द आपण वापरून पार उघडून टाकलाय. हो, पार गुळगुळीत करून टाकलाय. त्या धन्य शब्दाला किंमतच ठेवली नाही आपण. हो, तिथं येणार होतं मी. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ज्ञानोबरायांच्या आधी निवृत्तीनाथ महाराज स्वामी. अशा स्वामींची भेट झाली म्हणून मी धन्य झालो असं नामदेवराय म्हणतात. धन्यता दिलेली. बघू, ह्या धन्यतेचा विचार आपण पुढं करणारच आहोत. पण मग कशामुळं मला संतांची भेट झाली? नामदेवराय पुढं सांगतात. पूर्व पुण्य माझे फळासी आले, प्रत्यक्ष भेटले पांडुरंग. हो, ज्ञानोबराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात पांडुरंग हे नामदेवरायला माहिती. हो, का स्वतः पांडुरंग आहेत?
कारण की नामदेव रायला माहिती होतं लोपले ज्ञान जगी जितले नती कोणी लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी इतने नदी कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती नन राजा मग कैवल्य देजा आरती नन राजा अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी हो स्वतः पांडुरंग आहेत म्हणून नामदेवराय म्हणतात पूर्व पुण्य माझी फळासी आले प्रत्यक्ष भेटले पांडुरंग साक्षात पांडुरंगाची भेट झाली नंतर का संतांचा अवतार आहे ह्याच्याबद्दल परिहार देत असताना नामदेवराय सांगतात की संसारी आसक्त माया मोहे रथ तापत्रय संतप्त झाले जीव हो संसारामध्ये आसक्त आणि माया मोहे रथ मायामध्ये मोहामध्ये रत झालेले जीव आहेत हो मी आणि माझे याच्यामध्ये अडकलेले जीव आहेत संसारात आता इथं संसार या शब्दाचा अर्थ फक्त घरदार लेकर बाळ असं नाही आहे हो संसार म्हणजे जीवन आणि मृत्यू ह्याला संसार म्हणलेला आहे हो शंकराचार्यांचं जे स्तोत्र आपण म्हणतो काय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाही मुरारे हां हे पुनरपि जननम पुनरपि मरणम याला म्हणायचं संसार म्हणून संसारी आसक्त ह्या जन्म आणि मृत्यूमध्ये आसक्त झालेली लोक आहेत कशी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्येच सांगतात काय म्हणते स्वर्गाहन जावे तेथे जाऊन काय खावे या लागी धावे यज्ञ करू हो काही लोकांचं असं असतं मला स्वर्गात जायचंय स्वर्गात गेल्यानंतर मला सगळं जिथल्या जिथं पाहिजे म्हणून मग आता यज्ञ करत बसणार आता काय करावं हो मग तिथं मला रामभा भेटली पाहिजे उर्वशी भेटली पाहिजे हो मग त्याच्याकरता यज्ञ हां हे ज्ञानेश्वरीमध्ये वावे आलेले आहेत हो वराता लावी जती आकाशी यागाची वराता म्हणजे शिडी एकामाग शिडी म्हणजे कशी एकामाग एक पायऱ्या असतात का तसं त्या यज्ञांच्या ह्या पायऱ्या करतो का तर मला वरती सुद्धा भोग भेटावं म्हणून हो पण वर जाणं म्हणजे सोपं नाही माणूस वर गेलं की खाली आलाच पाहिजे तो संसाराचा नियमच आहे जेवढं वर जाऊ तेवढ्याच वेगाने खाली येऊ हो त्याच्यामुळं ह्या संसारात आसक्त झालेले जे जीव आहेत त्यांच्याकरता म्हणून संतांचा अवतार आहे कसं सांगतो तापत्रय संतप्त झाले जीव 3 प्रकारचे ताप आधी दैविक ताप आधी भौतिक ताप आध्यात्मिक ताप 3 प्रकारच्या तापामध्ये हे जीव त्रासून गेलेले आहेत संसारात आसक्त झालेले आहेत मायेने त्यांचं मन मोहून टाकलेले आपल्या जीवांचं काय घेऊन बसले साक्षात भगवंताची आई तिला माया सुटली नाही हो ती म्हणते आता मी ह्याच्या तोंडात बघितलं ह्याच्या तोंडात मला पृथ्वी दिसली सगळे आकाशगंगा दिसले सूर्य सगळं तारांगण दिसलं आता मी ह्याच्या तोंडात असं पाहिलं की पृथ्वी पाहिली पृथ्वीवर भारत पाहिला भारतात वृंदावन पाहिलं वृंदावनमध्ये गोकुळ पाहिलं गोकुळात आपलं घर पाहिलं आपल्या घरात
यशोदा तिच्या लहान मुलाच्या तोंडात बघती, हे सुद्धा त्याच्या तोंडात हिनी पाहिलं. एवढी माया ते भगवंताने दाखवली, पण ते खरं होतं का खोटं होतं तेच तिला आठवणा. तिच्यावर मायेचा प्रभाव देवाने टाकला. हो, मग सांगायचा भाग असा आहे, देवाच्या आईला माया चुकली नाही तर आपल्याला कशी चुकल. हो, म्हणून आईशिया पतितांचा करावया उद्धार. हो, संतांचा अवतार कशासाठी असतो? आपल्यासारखे पतित त्यांचा उद्धार करण्यासाठी. या लागी अवतार तुमचा जगी, अवतार तुम्हा दरया कारणे, अवतार तुम्हा दरया कारणे, अवतार तुम्हा दरया कारणे, अवतार तुम्हा दरया कारणे. उठलया जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन, उद्धराया जीव, उद्धराया जड, असे 3 प्रकारे. बघू पुढं. एवढं बारीक निरीक पाहिलं तर मग पुढचा समाधी सोहळा येईल, तीर्थावळी संपत. तुम्ही तर काय राहणार नाही का आल्यानंतर, मी सांगितलं असतं. असो, आईशिया पतितांचा करावा उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. हो, परंतु ज्ञानोबराय मी एक सांगू, माऊली मी सांगू, मी कोण आहे? तरी मी एक दीन मूढ मतिहीन. बघा, संतासमोर नामदेवराय इतकी मोठी योग्यता असताना स्वतःला काय म्हणतात? पहिली गोष्ट की मी एक दीन आहे. दीन म्हणजे दुबळा. दिला दुसरी वेलांटी, पहिली वेलांटी असलं दीन म्हणजे दिवस. हो, बघा आपण एक अभंग म्हणतो रोज, काय? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. इथला दिन म्हणजे दुबळा, असं मज दिना ते उद्धरी असं म्हणायचं. आणि पडिलो दुरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी, दिनतैशी रजनी. तिथला दिन म्हणजे दिवस. हां, जसा दिवस तशीच रात्र. मला दिवस समजत नाही, रात्र समजत नाही. दिनतैशी रजनी झाली की माय, तिथं दिन पटकन म्हणायचा, दिनतैशी असं म्हणायचं. आणि वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. तिथला दी लांबवायचा. असं शब्द एकच आहे, पण वेलांटी बदलली की अर्थ वेगळा होतो. हो, जाऊ द्या, व्याकरणात घुसायचं नाही. पुढं चला. तरी मी एक दीन मूढ, हां, स्वतःला मूढ म्हणून घेतात. आणि मतिहीन. हो, संतांपाशी किती मर्यादा आहे बघा, किती मर्यादा आहे. हो, एवढी अवस्था जर एकाला असती, कुणाला असती तर ते वाकलंच नसतं पायावर. हो, आताची आमच्यासारखी महाराज मंडळी 4-2 अभंगपाठ झाले, मग वारकऱ्यांमध्ये गेलं, एखाद्या वारकऱ्यांनी पाया पडलं तर खाली वाकत नाही. हो, किंवा कीर्तन झालं, आरती झाली की तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संत. असं म्हणलं की जो वारकरी संप्रदायातला थोडासा जरी ज्याला गंध आहे तो चट खाली वागतोय. हो, आपोआप त्याचं ती सवय होऊन गेलेली, अंग वळण पडलेले. ते काही माणसं वाकतच नाही. मग मी महाराज नाही का? हो, तसं नाही. किती मर्यादा आहे वारकरी संप्रदायात, किती मर्यादा आहे. हो, शिवाय आणखीन एक उपमा लावतात नामदेवराय, काय? चरणाचा रजरेणू संताची या. वा,
मी संतांच्या चरणीचा रजर येणोय. हो, हे कायम त्यांच्या मनात आहे. आणि ही भावना आपला उद्धार करणारी बघा. हो, आणि केवळ मी असं समजतो स्वतःला, म्हणूनच का काय, म्हणून पंढरीनाथ पाळी तसे माते, प्रेम जीवन भाते देवनिया. हो, भगवंत मला त्याचं प्रेम देतो आणि त्याच्या प्रेमाच्या जीवावर मी जगतो. प्रेम जीवन भाते देवनिया. परंतु आज खरं सांगू, आज काय झालंय, आजी स्वामींनी पाहिले कृपा दृष्टी. आज मला स्वामींनी कृपा, स्वामी म्हणजे कोण, वरती आलोय बघा. काय, नामदेव म्हणे सुफळ माझे जिने, स्वामीच्या दर्शने धन्य झाले. मग स्वामी कोणला म्हणले, ज्ञानोबरायला म्हणले. मग आजी स्वामींनी पाहिले कृपा दृष्टी. आज माऊली तुम्ही मला कृपा दृष्टीने पाहिले, केली सुखवृष्टी आणि वार. तुमच्या नुसत्या नजरेतूनच मला सुखवृष्टी झालेली. मग आता नामा म्हणे तुमच्या पायाचा आधार, चरणाचा आधार, टाकीन पहिलं भार भव नदीचा. हो, संत चरण ही अशी नावे की त्या नावेत जर का एकदा बसलं की भवसागर किती मोठा असू दे, तो इतका छोटा होता, इतका छोटा होतो की जणू काय एखाद्या लहान वासराच्या पायाने पडलेला खड्डा, त्या खड्ड्यात पाणी साचलं की ते केवढीचं पाणी राहतं, तेवढाच भवसागर शिल्लक राहतो. कशामुळं, जर संत चरण नावाच्या नावेत बसलं तर. आणि मी माझ्या बळाने पोहून जाणार म्हणलं ते मग त्या भवतराव या उत्तम हे नाव, भवतराव या उत्तम हे नाव, भवतराव या उत्तम हे नाव, भिजोने दीपाव हात काही, भिजोने दीपाव हात काही, भिजोने दीपाव हात काही, भवतराव या उत्तम हे नाव, 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 भिजोने दीपाव हात काही, भिजोने दीपाव हात काही, भिजोने दीपाव हात काही, हात काही. एवढी मोठी स्तुती नामदेवरायांनी मांडली. माऊलींना ती स्तुती ऐकून फार नवल वाटलं. हो, माऊलींना कौतुक वाटलं की आधीचे नामदेवराय त्यांनी पाहिले होते ना. नवल का वाटलं की साधूंच्या कृपेचा काय परिणाम असतो तो साक्षात त्यांच्या समोर उभा होता. हो, त्यावेळी ज्ञानोबराय नामदेवरायला काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी. वा, नामदेवरायचं नाव घेताना आहे ना, भक्त शिरोमणी असंच घेतलं पाहिजे. का, ते ज्ञानोबरायने दिलेलं नाव आहे. उद्यापासून मला ध्यान करा, भक्त शिरोमणी नामदेव महाराज. का, ज्ञानोबराय सांगतात ना, ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी, जोडिले जन्मोनी केशव चरण. हो, नामदेवरायांनी काय कमवलं, भगवंताचे पाय कमवले. कोण असा भक्त आहे इतक्या लहान वयामध्ये स्वतः त्यांच्या हाताने घास खाणारा भगवंत. हो, बघा, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. भगवंताचं वर्णनच असे. नामदेवरायच्या चरित्रात एक कथा येते, 2 मिनिटं पखवाज लावून घेतो.
नामदेवरायांच्या चरित्रात कथा आहे. कथा सगळ्यांना माहिती. दामाजी शेट्टींना एकदा बाहेर जायचा प्रसंग आला. देवाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी नामदेवरायला दिली. पण ते बोलताना काय म्हणले, नामदेवा देवाला नैवेद्य घेऊन जा बरं. ते घेऊन जा म्हणल्यानंतर देव नैवेद्य खाणार असं बालमनाला वाटलं. तिथं नामदेवराय गेल्यानंतर देव काय नैवेद्य खायना. म्हणजे आपण जो रोज जेवताना अभंग म्हणतो तर तिथला आहे बरं का. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जीवितवा कृपाळा पांडुरंगा. हो, ही आळ मांडलेली नामदेवरायाने. अच्युता वामना दशरथ नंदना जीवितवा कृष्णा पांडुरंगा. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवितुबा नरहरी पांडुरंगा. ऐशी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा. अच्युता वामना दशरथ नंदना जेवितुबा कृष्णा पांडुरंगा. अशी आळवणूक भाकल्यानंतर देवाने घास खाल्ला. दामाजी शेट्टींना खोटं वाटलं. नंतर पाहिल्यानंतर म्हणे, तू खरंच देवाला चारलं का रे? हो म्हणे बाबा, मी खरं देवाला नैवेद्य जेव घातला. चल बरं उद्या खाऊ घाल. मग नामदेवरायांनी परत कालचाच प्रोग्राम परत. आता देव म्हणला आज ठीक आहे बाबा, काल खाल्लं ठीक आहे बाबा. आता आज नामदेवराय एकटे नाही आले, त्यांच्या माग CCTV कॅमेरा आहे. आता हे अवघड काम होईल, खावं का नाही खावं. पण नामदेवरायाचा हट्ट, देवा तू जर खाल्लं नाही तर मी हिचं डोकं आपटून जीव देईन. आता एवढं बारीक लहान लेकरू असं म्हणल्यानंतर देवाला त्यांचा आग्रह मोडता नाही आला. साक्षात भगवंतानी नैवेद्य ग्रहण केला. त्यावेळी दामशेट्टी म्हणले की 12 वर्ष तुझा उपवासी मारेले. 12 वर्षे तुझ उपवासी मारेले. 12 वर्ष तुझ उपवासी मारेले. 12 वर्षे तुझ उपवासी मारेले. 12 वर्ष तुझ उपवासी मारेले. आजी जेवविले नाम देवी. आजी जेवविले नाम देवी. तुझ उपवासी मारिले आजी जेवविले नामदेवे. नामदेवरायांनी कोणतं जर मिळकत बनवली असेल, कोणती कमाई करून ठेवली असेल तर ती एकच कमाई काय, जोडिले जन्मोनी केशव चरण. ते ज्ञानोबरायला माहिती, म्हणून ज्ञानोबराय सांगतात, प्रेम सुख गोडी तुझची फावली, वासना मावळली समूळ तुझी. हो, नामदेवरायला कसली वासनाच नव्हती, कसलीच वासना. हो, नामदेवरायला फक्त भगवंत पाहिजे, भगवंताला नामदेवराय पाहिजे, बाकीचं काय नव्हतं. हो, एकदा काय झालं, नामदेवरायांची आई, कोणाही आई साहेब, त्यांचं आणि देवाचं कडाक्याचं भांडण झालं. का भांडण झालं, तू माझ्या पोराला याड लावलंय म्हणे, तुला सोडून कुठं जातच नाही. मग तिने काय केलं, राग राग नामदेवरायाच्या हाताला धरलं, फरफटीत घरी चालवलं. आता ते फरफटीत घरी जात असताना तिचं चुकून लक्ष असं माग गेलं अवचित, तर तिला पांडुरंगच दिसला. नंतर नीट बघते, अरे हा नामदेवच. नंतर तशीच वडीत पुढं चालली, थोडी पुढं गेली, परत बघती तर पांडुरंगच आहे आपल्या हातात. नंतर परत बघती, अरे नामदेव आहे. नक्की नामदेव आहे का पांडुरंग आहे तिला काही समजाना. तिने त्याला तिथंच ठेवला आणि ती एकटीच घरी गेली. हो, वास्तविक ते नामदेव पण नव्हते आणि पांडुरंग बी नव्हते, दोघं रावळातच होती, मोकारच कशाला तरी धरून चालली होती. हो, प्रेम सुख गोडी तुझची फावली,
वासना मावळली समोर तुझी. भगवंताशिवाय नामदेवरायची वासनाच नव्हती. एकदा काय झालं काय माहिती, कुणास ठाव. नामदेवरायचं आणि देवाचं झालं भांडण झाल्यानंतर नामदेवराय म्हणले तुला करमतं का माझ्याशिवाय, जा मग मला पण करमतं तुझ्याशिवाय, तुझ्या देवळातच येणार नाही. आता काय करावं, देवाला घाम सुटला. तर उद्या आता रोज भेटायला येणारा माणूस जर अचानक नाही आला माणसाला बेचैन होतं. हो, रोज एखादा मेसेज करणारा माणूस आज मेसेज नाही केला बेचैन होतं. हो, आमचे गुलाब नाना रोज सगळ्यांना मेसेज करतात तुकोबरायचा अभंग, तुकोबरायचा अभंग आणि त्याचा अर्थ. हो, माग काहीतरी झालं त्यांच्या ॲपमध्ये गोंधळ, त्या दिवशी ते अभंगच पाठवलं नाही. आम्हाला बेचैन झालं दिवसभर, आज अभंग का नाही आला. मग मी शेवटी फोन केला, अहो तुम्ही आज अभंग नाही पाठवला. हा म्हणे ते असं असं झालं. बरोबर म्हणले तुमचा नाही, लय लोकांचा फोन येऊन गेला. सांगायचा भाग काय. हो, आता ते पुंडलिक महाराज देवकर एवढे मोठे महाराज, सासवडचा सप्ताह एवढे जवळजवळ 50-50 हजार लोक समोर बसलेली, एवढ्या लोकात त्यांनी गुलाब नानांचं नाव घेतलं का. हे महाराज मला रोज अभंग पाठवतात तर मी रोज तो वाचतो. सवय लागून गेली ना, मग असं रोजची सवय देवाला लागलेली. आणि नामदेवराय येणार नाही म्हणल्यानंतर देव म्हणले ना बाबा काहीतरी वेगळंच. नामदेवरायला समजवायला गेल्यानंतर आज नामदेव असं नको करू. आता नामदेवराय भलतेच रुसले होते, जा तू माझ्या संग बोलू नको, जा तू माझ्या संग बोलू नको, असं म्हणत 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 नामदेवराय पार गेले तिकडं बार्शीला. हो, आता हे अवघडच घोटाळा झाला. म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपण राग रुसून आलोय खरं, पण आपल्याला तरी करमन का देवाशिवाय. मग काय परत गेले देवळातून, काय बघता माझ्याकडे, परत गेले देवळात, परत होतं तसं झालं. म्हणून ज्ञानोबरायला हे माहिती होतं सगळं. ज्ञानोबराय सांगतात प्रेम सुख गोडी तुझची फावली, वासना मावळली समळ तुझी. आणि तू नामदेवराय खरंच धन्य आहेस रे. धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझं राऊळ जवळी असेल. हो, वारीला जाताना जर लांबची माणसं असतील ना, ती रोज सकाळी उठल्यानंतर एकच म्हणतात. असं कोणाचं घर वगैरे पाहिलं, कुठली वस्ती एखादी पाहिली, एखादा खरंच भाविक असेल तर तो काय म्हणतो, माझं असं घर पाहिजे नव्हतं वारीच्या वाटेवर. म्हणतो का नाही आपण. आपलं घर जर ह्या वाटेवर असतं तर आपण काय केलं, ह्याव केलं असतं त्याव केलं असतं. जाऊ द्या, तुम्ही करणार तर नाही पण असो. धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ. खरंच नामदेवा तुमचं कुळ धन्य, तुझा जन्म धन्य का, धन्य तुझं रावळ जवळ असेल. हो, नामदेवरायला वाटेन तेव्हा नामदेवराय रावळात जात होते. हो, आपल्याला नुसतं वाटतं पंढरपूरला जावं पण जाता येत नाही. हो, पण तू धन्य. ज्ञानोबराय नामदेवरायला सांगतात, भक्ती प्रेम धन्य साधिले तू आसार, केला पै संसार देश दरे. हो, तू जर आयुष्यात काही जर मिळवलं असेल तर भक्ती प्रेम मिळवलंय आणि संसार देश दडीला नेलाय. ज्ञानोबराय सांगतात हे वर्णन आहे बरं का नामदेवरायचं. आणि हे दुसरं तिसरं कोण करतंय वर्णन, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. हो, ज्ञानियांचे राजे हे वर्णन करतात. माऊली खोटं कसे बोलतील. हो, एवढं सगळं वर्णन झालं. आता कसं आहे, माणूस भेटल्यानंतर सुरुवातीला गप्पा मारतो कौतुक करतो नंतर मेन मुद्द्याला हात घालतो. हो, कधी कोणाकडनं काम करून घ्यायचं असेल तर मग पहिलं कोणाची तरी स्तुती करायला लागते. असा साधारण व्यवहारातला नियम आहे. हो, आता हे गावगाव जर उत्सव, आता बघा आमच्या गावचा आज उत्सव आहे, गावगाव यात्रा उत्सव वगैरे जत्रा बित्रा असली आणि हे कार्यकर्ते मंडळींना एखाद्याकडनं जर समजा वर्गणी काढायची असेल ना, वा खरंच त्यांच्याकडनं शिकून घ्या. मग ते पहिल्या भेटीत नाही म्हणणार वर्गणी द्या, पहिल्यांदा भेटणार, जय हरी होणार, चहा पाणी होणार, नंतर सहज गप्पा छप्पा मारताना त्यांना दुसरं काहीतरी आठवणार, मग ते विषय झाणार, मग परत दुसरी भेट, दुसऱ्या भेटीमध्ये मग त्यांचं फार कौतुक होतं, वा तुमच्यासारखा माणूस आख्या गावात नाही.
तुमच्यासारखी प्रगती अख्ख्या गावात कोणाची नाही झाली, तुमच्यासारखं डेव्हलप कुणीच नाही झालं, असं नाही तसं नाही, सगळं झालं. मग तो खुश होतो. खुश झाल्यानंतर हो हा तुमच्यासारखा उदार अख्ख्या गावात कोणी नाही असं म्हणल्यानंतर मग तो गडी आणखीनच फुगतो. फुगल्यानंतर मग हे हळूच म्हणते, मग असं एक काम करा, आपला उत्सव जवळ आलेला आहे, तेवढा एक 5-50 हजाराचा तेवढा बघून टाका तुम्ही. हो आजकाल बॉनचं पण 5-50 हजारावर गणित गेले, पण असो मग काय फाडला 5-50 हजाराला. म्हणून एखाद्याच्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर त्याच्या संग व्यवस्थित बोलावं. हो पहिलं त्याचं कौतुक करावं. नाही तर काही माणसं अशी असतात ना, ज्याच्याकडून काम करून घ्यायचे त्यालाच दुखून ठेवतात. हो 2 मित्र असतात, दोघंही शेठजी असतात. आता एकमेकाचा आधार असतो. मग एक शेठजीला जरा अडचण आली पैशाची, मग त्याला 2-3 मुलं होती. त्यातल्या थोरल्याला त्यांनी बोलून घेतलं, म्हणे ऐक, पलीकडचा राम शेट्टी ना, राम शेठ, त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडनं काही आपल्याला कर्ज आण, आपल्याला मदत आण. त्याला म्हणाव बाबांनी मला पाठवलंय, बाबांनी असा असा निरोप दिलाय, आम्हाला जरा काही अडचणी करता पैसे लागतात, थोड्या कालावधीनंतर पुन्हा तुम्हाला देऊ. हो हा निरोप घेऊन तो थोरला पोरगा गेला त्याच्याकडे. गेल्यानंतर तो आता त्याने ज्या कामासाठी गेले ते करावं का नाही. गेल्या म्हणले शेठजी कुठे आहेत, शेठजी वर आहेत म्हणे माडीवर. आता जुनी घरं माडीची होती. आता आमचं पण घर मला थोडं आठवत आहे, आमच्या आजोबांनी बांधलेलं. त्या भिंतीत पायरी होती, मला लय नवल वाटायचं भिंतीत चढायला पायरी. जुन्या भिंती जाड असायच्या 2-3 फुटाच्या, आणि त्या भिंतीला पायरी होती. आणि मग ती जर अडचणीची माडी होती, आणि त्या अडचणीच्या माडीतून वर चढून ते पोरग गेलं वरती. वर गेल्यानंतर शेठजींना भेटल्यानंतर महत्वाचं काम बघावं का नाही. आता ते जरा शेठजी देहाने स्थूल होते, शेठजी जरा जाडजूड होते. ह्यांनी ज्या कामासाठी आलंय ते करावं का नाही. ह्यांनी काय केलं माहिती का, शेठजी मला एक शंका आहे. म्हणजे काय झालं बाळा, काय शंका आहे तुला. काय नाही, तुमचा देह एवढा मोठा, तुमची माडी एवढ्या अडचणीची, जर कदाचित उद्या तुम्ही मेले तर तुम्हाला खाली कसं न्यायचं, काय गरज होती का. ज्या कामासाठी आले ते काम साधून घ्यायचं. ते शेठजी म्हणले ते जाऊ दे, तुला काय करायचे, तुला काय पाहिजे ते सांग. पैसे पाहिजे होते, बाबांनी सांगितले, जा नाही मिळणार. हो दिला हाकलून. दुसरा मग वडिलांनी म्हणले ह्याला काय सांगता नसन आलं, दुसऱ्या भावाला बोलवलं, त्याला सांगितलं पलीकडच्या शेठजींकडे जा, असा निरोप सांगितलाय म्हणा. मग तो दुसरा गेल्यानंतर शेठजींनी विचारलं काय काम आहे. म्हणे काम तेच होतं जे पहिला भाऊ घेऊन आला, तेच काम आहे. मग तुम्ही त्याला परत का पाठवला. मग परत का पाठवलं म्हणे, तो ज्या कामासाठी आलाय ते काम राहिला, मलाच म्हणतो तुम्ही जर मेले तर खाली कसं न्यायचं. ह्याने का बसाव का नाही. हा म्हणला त्याच्यात काय अवघड आहे, चांगले 7-8 तुकडे करायचे, नाहीच खाली. आता काय करा. शेठजींनी त्यालाही दिला हाकलून. हे पहिला शेठजी म्हणतोय 2 पोरांना पाठवलं, अजून तर काय काम झालं नाही, नक्की गडबड काय. मग 3ऱ्या पोराला पाठवलं, जा रे बाबा बघून ये काय झालंय. शेठजींनी का आपलं काम केलं नाही तेवढं बघून ये. गेला शेठजींकडे. शेठजी राम राम, काय काम आहे. नाही तेच काम आहे, माझे भाऊ घेऊन आले तेच काम आहे. मग तुम्ही त्यांच्याकडनं काम करून का नाही, आमचं काम पूर्ण का नाही केलं. अरे काय सांगू म्हणले तुझे भाऊ, दोघंही येडे. हो एक जण म्हणतो शेठजी तुम्ही मेले तर खाली कसं न्यायचं, दुसरा म्हणतो त्याच्यात काय एवढं, हातपाय तोडून खाली न्यायचं. हो मग म्हणले एवढंच होय. ते पोरग म्हणते ते खाली कशाला न्यायचं, म्हणले माडीच झुकून द्यायची. हे असे काम करायचं कुठलं म्हटलं तर त्याला एक हातोटी पाहिजे. हो मग तेवढं देता का 5-50 हजार रुपये असं म्हणल्यानंतर कोणी देईन का. हो मग ते पहिलं एवढायला लागतं. ते लय महाराज ते काय पैसे काढून घ्यायला लय चतुर माणसं, काय सांगावं. पैसे काढून घ्यायच्यावर लय नरम बोलणार. एकदा का पैसे हातात आले की मग कोणतून कुणाचा तो असो. मग तसंच काही हिथं जरा
ज्ञानोबरायांनी सुरुवातीला नामदेवरायाची स्तुती केली, पण ही स्तुती खोटी नव्हती बरं. हो, कारण की ह्याच्यामध्ये ज्ञानोबरायाचा काही स्वार्थ नव्हता. हो, ज्ञानोबरायांनी नामदेवरायाची स्तुती केली, नंतर मेन मुद्द्याला हात घातला. काय? क्षण एक एकांती बैसुनी सहज अंतरीचे गुज बोलो काही. हो नामदेवा, एक निवांतपणे बसून तुझ्या संग एक दोन शब्द बोलायचे. हो, अंतरीचे गुज बोलो काही. अंतरीचं माझं म्हणणं मी तुझ्या समोर मांडणार आहे. काय म्हणणं होतं ज्ञानोबरायचं? ज्ञानोबरायचं म्हणणं असं होतं, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, 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 जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थ भजन न संगीती, तरी देवतीर्थ भजन न संगीती, तरी देवतीर्थ भजन न संगीती. धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ. तरी देवतीर्थ भजन न संगीती, तरी देवतीर्थ भजन न संगीती, तरी देवतीर्थ भजन न संगीती. धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ. ज्ञानोबरायांनी इथं सिद्धांत सांगितलाय नामदेवरायला, आणि तो सिद्धांत सामान्य नाही. त्या सिद्धांतावर पूर्ण वारकरी संप्रदाय टिकून आहे. ज्ञानोबराय काय सांगतात? जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थ भजन न संडिती. हो, जीवनमुक्त जरी संत झाला तरी त्यांनी देवाला, तीर्थाला, भजनाला सांडायचं नाही. तू तरी कोण आहेस? भक्त शिरोमणी धन्य तू संसारी, परी एक अवधारी वचन माझे. हो, माऊलींनी पहिलं एक म्हणणं मांडून ठेवलं. हो, त्यांना जी मागणी करायची, त्या मागणीला जो विरोध होणार आहे, त्या विरोधासाठी आधीच एक सिद्धांत त्यांनी पहिला ठेवला, आणि मग त्यांनी म्हणणं सुरू केलं. काय म्हणणं आहे? भक्त शिरोमणी धन्य तू संसारी, परी एक अवधारी वचन माझे. हो, तू भक्त शिरोमणी आहेस, धन्य आहेस, आणि नुसता धन्य आहे तर संसारी असून सुद्धा भक्त शिरोमणी म्हणून धन्य आहेस. परी एक अवधारी वचन माझे. माझ्या मनात अशी इच्छा आहे की भूतळीची तीर्थे पहावी नयनी, आईसे आर्तमनी विष्णुदासा. मला आहे ना, ह्या पृथ्वी तलावर जेवढी म्हणून तीर्थ आहेत तेवढी पाहण्याची फार इच्छा आहे. मग पाहण्याची इच्छा आहे तर मग काय, नुसतं मला एकट्याला नाही पाहिजे. तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. मी या संसारात आलोय ना, त्याचं सार्थक होईल माझं कधी? जर मी तुझ्यासोबत तीर्थयात्रा केली. हो, तीर्थयात्रा कुणाबरोबर करायची याचं सुद्धा गणित आहे. हो, काही माणसं अशी असतात, काही दिंड्यांनी संध्याकाळच्या वेळी उठा उठा प्रभात झाली, बाबा आपण ऐकतो का नाही? हो, आणि सकाळी सकाळीच माठाला गेला ताडा असते.
हो, मग काकडाच्या वेळी गवळणी आणि गवळणीच्या वेळी काकडा असा घोटाळा असतो. हो, वारकऱ्याच्या दिंडीत गेलं तर पत्रिकेचं प्रकरण ऐकायला भेटतं, नाटाचं प्रकरण ऐकायला भेटतं, समाधीचं प्रकरण ऐकायला भेटतं. आणि जर वारकरी नसलेल्या दिंडीत गेलं तर तिथं प्रकरणं ऐकायला भेटतं. हो वेगवेगळीच प्रकरणं ऐकायला भेटतात. ती हिथं बसून न सांगण्यासारखी प्रकरणं. असं आहे. हे माऊलीला माहिती होतं. माऊलींना माहिती होतं की तीर्थयात्रा करत असताना योग्य माणसाबरोबर केली पाहिजे. कारण की ती जर तीर्थयात्रा योग्य माणसाबरोबर नाही केली तर तीर्थयात्रा तर सफळ होत नाहीच. आपण अधोगतीला तीर्थयात्रा करून जातो ह्याचं वाईट आहे. हो, कारण की इतर क्षेत्रामध्ये केलेली पाप तीर्थाच्या ठिकाणी जाऊन त्याचं क्षालन होतं. पण तीर्थयात्रेला जर चुकीच्या माणसाबरोबर गेलं, चुकीची वर्तणूक जर झाली तर मग ते अवघड होतं, वज्रलेप होतो त्याचा. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे पुण्यक्षेत्रे विनश्यति, परंतु पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भवती. हो, त्याचा वज्रलेप होतो. म्हणून कोणाच्याही सोबत वारीला जाऊ नये. त्याचं कारण हे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की तुझिया संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. हो, आणि ही माझ्या मनात इच्छा फार आहे. ऐसी ही उत्कंठा बहुत माझे पोटी, भाग्य झाली भेटी तुझसी आजी. माझ्या मनात फार अशी इच्छा आहे की तुझ्या सोबत वारीला जावं, तुझ्या सोबत वारी करावी. आणि भाग्याने, माझ्या भाग्याने तुझी आणि माझी भेट झाली. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे पूर्वी मनोरथ, करावा मुहूर्त प्रयाणासी. ज्ञानोबराय म्हणले, बघा तुमच्या मनाने ठरवा आणि लवकरात लवकर आपण सगळ्या तीर्थयात्रेला जाऊ. म्हणून सगळी तीर्थ पाहायला जाऊ. हो, आमचे मित्र आहेत नारायण स्वामी महाराज. हो, पंचक्रोशीमध्ये आमची त्यांची गाठ पडली की ते जवळजवळ 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, त्याच्यानंतर 4 धाम, ही सगळी यात्रा ते पायी करायला निघाले. हो, जवळजवळ केदारनाथ, म्हणजे बघा आळंदीतून निघून त्यांनी सोमनाथ पाहिलं पायी, गाडीने नाही, पायी. सोमनाथ, द्वारका, त्याच्यानंतर पुढं गिरनारला नाही गेले ते, कारण की ते म्हणले वर चढायचं परत खाली यायचं, आधी जाऊन आलेले म्हणून ते तसेच गेले. पुढं चलून ते पायी वृंदावनला गेले. वृंदावन, गोकुळ, बरसाना हे पायी फिरले. ते आपण गाडीने फिरलो, किती वेळ लागला, दिवस गेला अख्खा. हो, त्याच्यानंतर गोवर्धन परिक्रमा, वृंदावन परिक्रमा, सगळ्या परिक्रमा केल्या पायी. त्याच्यानंतर तिथून पुढं मथुरेला, आणि मथुरेवरून पुढं पुन्हा ऋषिकेशला गेले, अख्खी दिल्ली क्रॉस करून. हो, हरिद्वार, ऋषिकेश पायी, आणि ऋषिकेशवरून पायी केदारनाथ. बघा आळंदी कुठं आणि ते केदारनाथ कुठं. केदारनाथवरून पुन्हा ते खाली उतरले, पुन्हा गंगोत्री यमुनोत्री करून, बद्रीनाथ करून, पुन्हा ऋषिकेशला येऊन, पुन्हा त्याच्यानंतर कुरुक्षेत्र करून पुढं अयोध्येला आले. आणि अयोध्येला नेमके मोठे माऊली, हो कदम माऊली हे छोटे आहेत ना, आणखीन एक आहेत मोठे माऊली म्हणून, त्यांनी अयोध्येची पंचक्रोशी परिक्रमा केली. मग त्यांच्याबरोबर त्यांनी पण परिक्रमा केली अयोध्येची आता नुकतीच. आणि ती मग परिक्रमा करून ही बाकीची मंडळी इकडं आली कार्तिकी वारीला. आणि हे मग पुढं पशुपतीनाथाला गेले, नेपाळला चालत. हो, खरंच माझं फार मोठं भाग्य समजतो की अशी माणसं यांची आमची गाठ झाली. हो, खरंच असे महात्मे कुठं पाहायला भेटले असते. बरं, हे नवल का मी सांगतो, त्यांनी फोन सोबत घेऊन गेलाय, पण त्यांचा फोन नंबर काय आहे ते फक्त मलाच माहिती. त्यांनी कोणालाच त्यांचा फोन नंबर दिला नाही. एक थोडकी माणसं आहेत,
ते तनुकर माऊली दुपारी आपल्याला भेटले, त्यांना एक आणि मला एक, आणि मग ते व्हॉट्सअपला पाठवतात, ह्या बघा मी इथं आलो, ह्या बघा मी तिथं आलो, असं कधी मधून त्यांना वाटत तेव्हा फोन करतात. मी त्यांना सांगितलेलं आहे, म्हणले महाराज जरी तुमचा नंबर मला माहीत असला तरी तुमचा आणि माझा फोन तेव्हाच होईल जेव्हा तुमच्याकडून फोन येईल, मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. हो, आपण सुद्धा संताची मर्यादा पाळली पाहिजे. मग त्यांना आठवण झाली की ते कधी फोन करतात. हो, मग ते प्रेमानंद बाबांना त्यांना भेटायचं होतं, मला फोन केला, मला भेटायचं म्हणे, होईल म्हणे तुमची भेट, असं असं या ठिकाणी जावा. मी त्यांना सांगितलं, गेले. ते गेल्यानंतर त्यांची आणि बाबांची भेट झाली. असे प्रेमानंद बाबा समोरून ते त्यांच्या जवळ जाऊन बसले. खरी तीर्थयात्रा. मग ज्ञानोबरायांनी असा विचार मांडल्याबरोबर नामदेवरायला सगळ्यात पहिला जर विचार काय आला असेल तर ऐसे ऐकोनी बोलणे नामा विचारी मानसी म्हणे काय द्यावे अशी प्रतिवचन. तर एवढ्या मोठ्या माणसाने एवढी मोठी मागणी केली, आता ह्यांना उत्तर तरी कसं द्यावं नक्की, नामदेवराय मनातल्या मनात विचार करू लागले. खरं वास्तविक पाहता नामदेवरायला अशी इच्छा होती की पंढरपूर सोडून कुठंच जाऊ नये. हो, मग त्याचा परिहार नामदेवराय हळूहळू देतात. काय ह्यांना उत्तर देऊ, मग भगवंताचे चरण आठवलं. भगवंता तूच आता ह्याच्यातून मला काहीतरी मार्गदर्शन कर. माऊलींना तोंडावर जर नाही म्हणावं तर महात्म्याचा अपराध, हो जर म्हणावं तर मला पंढरी सोडून दुसरीकडे करमत नाही. हो, मग विठोबाचे पाय आठविले मनी बोले अमृतवचनी तयाप्रती. पांडुरंगाचं पाय मनामध्ये आठवलं. नामदेवराय अमृत वचन. संतापाशी फार मर्यादा लागते. तुकोबारायच्या प्रमाणे संतापाशी बहु असावी मर्यादा. मर्यादेचं पालन करीत नामदेवराय ज्ञानोबरायला उत्तर देऊ लागले. काय, सर्व सुख मज आहे पांडुरंगी जावे कवण्या लागी कवण्या ठाया. माऊली, मला सगळं सुख पांडुरंगाने इथं बसून दिलेलं, मला इतरत्र कुठेही जायची गरज नाही. हो, मग अहिक्य परत्री मज चाड नाही सर्वथा न लगती पुरुषार्था मुक्तिचारी. हो, मला तुम्हाला खरं सांगू का, मला हे कोणतेही पुरुषार्थ काही आवश्यक, धर्म अर्थ काम मोक्ष याची सुद्धा इच्छा नाही. मला इच्छा काय, रंक होऊन या पंढरी चोहटा राखेन दारवंटा महाद्वारे. मला एकच इच्छा आहे की पंढरपूरच्या महाद्वारात मी भजन करीत रंक होऊन भजन करीत राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला खरंच सांगू का, याच्याकरताच मी माझ्या देहाला त्रास दिला. हो, या सुखाकारणे शरीर करवती फोडिले दुर्जय तोडिले माया जाळ. हो, हे पंढरीचं सुख मिळावं म्हणून मी माझ्या शरीराला करवती खाली दिलं. तुम्ही म्हणसाल हे कधी झालं? नामदेवराय म्हणजे कोण आहेत? भक्त प्रल्हाद आहेत ना. आणि भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनी शिक्षा दिली. काय, सगळी अस्त्र सगळी शस्त्र वापरून झाली. मग हिरण्यकश्यपूनी शिक्षा दिली. काय शिक्षा दिली? फळी आणा म्हणे, लाकडात 2 वणके आणा, त्या 2 वणकेच्या मध्ये ह्याला ठेवा आणि रशीने बांधून टाका. आणि 2 जणांनी, एक पलीकडून एक अलीकडून मध्ये करवत. हो, नामदेवरायला खांबाला बांधलंय, इकडून एक खांब इकडून एक खांब, मध्ये नामदेवराय म्हणजे भक्त प्रल्हाद, आणि करवतीचं पात तिकडून एकाने वाढायचं आणि इकडून एकाने वाढायचं. हो, अशी शिक्षा दिली हिरण्यकश्यपूने. म्हणून नामदेवराय म्हणतात, या सुखाकारणे शरीर करवती फोडिले. हो, असा एक अर्थ. दुसरा अर्थ, दुर्जय तोडिले मायाजाळ. संसार करू का परमार्थ करू अशी साधकाच्या मनात द्विधा परिस्थिती असते. हे संसार एका बाजूनी ओढतो, परमार्थ एका बाजूनी ओढतो, आणि ते करवतीचं पात भक्ताच्या अंगावर कायम जन्मभर चालतं. हो, आणि त्या दुःखाला विसरून मी इथं पांडुरंगाची सेवा करत बसलोय.
हो, दुर्जय तोडिले मायाजा. आणि हे मला पंढरीत भजन करायचं सुख भेटले ना, ते केवळ या सुखाकरता मी माझ्या शरीराला करवती खाली दिली. हो, पुढं त्रिभुवनीचे वैभव सांडोनिया दुरी झालो से भिकारी पंढरीचा. हो, त्रिभुवनीचं वैभव पांडुरंग मला देत होता, पण मी घेतलं नाही. काल आपण कथा ऐकली का नाही? एवढा मोठा सोन्याचा दगड होता, एखादी अंगठी सापडली तर माणूस दडून 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 ठेवते. हो, एवढा मोठा सोन्याचा दगड नामदेवरायांनी काय केला? फेकून दिला. नको म्हणे आपल्याला, द्विजा हाती लुटवून दिला. हो, कशासाठी? झालो से भिकारी पंढरीचा. आणि एवढं जरी झालं तरी मला इथं काय कमी नाही. तुम्ही असं समजता ह्यांनी सगळं दूर दिलंय. हो, त्रिभुवनीचं वैभव सांडून दिलं, मग आता हा फार दरिद्र असेल? अजिबात नाही. नामदेवराय सांगतात कल्पतरूची छाया. हो, कल्पतरू बघायला भेटत नाही, पण मला जिकडं जाईन तिकडं कल्पतरू सोबत असतो. कल्पतरूची छाया कामधेनूचे दुबते. हो, कामधेनू माझ्या अंगणात उभी, कल्पतरू माझ्या सोबत हिंडतोय. हो, संपूर्ण आई ते सर्व काळ. असं पण नाही की बाबा सकाळी आहे संध्याकाळी नाही. त्या द्रौपदीला ताट दिलं होतं सूर्यनारायणाने, ह्याच्यातून किती अन्न निघन म्हणे, पण एकदा धुवून टाकलं संध्याकाळ झाली की त्याच्यातून अन्न निघत नव्हतं. पण असं नामदेवरायचं नव्हतं. नामदेवरायला जेव्हा काही इच्छा होईल ते ती वस्तू त्यांच्यासमोर प्रकट व्हायची, पण नामदेवराय कशाचीच इच्छा करत नव्हते. हे विशेष. कल्पतरूची छाया कामधेनूचे दुभते संपूर्ण आई ते सर्व काळ. हो, कशामुळं? विठोबाची पायी मज काय उणे परी वासनाची मने गिळली माझी. हो, माझ्या मनाने ना वासनात गिळून टाकली. पांडुरंगाच्या पायापाशी मला सगळे, परंतु माझ्या मनाला काय वासनाच होत नाही. त्याच्यामुळं मागायचा प्रश्न शिल्लक नाही. म्हणून तुकोबरायचा स्वभाव तसा आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. हो, हे उगत नाही, जन्मोजन्मी तुकोबरायांचा तोच स्वभाव आहे. म्हणून नामदेवराय सांगतात पाळिलो पोशिलो जन्मोनी जयाचा. मी जन्माला आल्यानंतर माझं पालन पोषण जर कोणी केलं असेल आणि मी काया वाचा मनने ज्याला विकलो असेल, कोणाला विकलोय? पांडुरंगाला विकलोय. मग तुम्ही काय करा? पांडुरंगाला विचारा. नामा म्हणे स्वामी विठोबाशी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदेन त्यास. हो, नामदेवराय म्हणले माझ्या पांडुरंगाला विचारा, पांडुरंग जी काय आज्ञा देईल ती मी मान्य करील. हिथं नामदेवराय फसले. हो, नामदेवरायला वाटलं की भगवंत आपल्याला कशाला जा म्हणेल. देवाला मला एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही, देव मला जा कस काय म्हणेल. हो, नामदेवरायला अशी गॅरंटी होती की देव आपल्या बाजूने बोलतील. मग माऊली म्हणले ठीक आहे चला, या आप्पा या, बसा. वा. मग ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज, कळले गौप्य गुज सर्व तुझे. माऊलीला मात्र हे कळून आलं, आता ते ज्ञानियांचे राजे आहेत, त्यांच्यापासून काय लपून राहते. हो, माऊलीला वाटलं हे देवाची आड घेऊन माझ्यापासून लपायचा प्रयत्न करतात, पण माऊली म्हणजे माऊलीची. हो, मग माऊली म्हणले ठीक आहे, धीर आणि चतुर सर्वस्वे उदार, साजे तुझा अधिकार प्रेम भक्ती. आणि नामदेवा खरंच लका तुला मानलं. हो, धन्य तू संसारी भक्तिभावशीळ, साधिले तुवा केवळ प्रेम सुख. हो, ज्ञानोबरायला फार आनंद झाला. का आनंद झाला? भगवंताचा इतका लढीवाळ भक्त आणि ह्याच्या सोबत आपल्याला आता तीर्थयात्रा करायला मिळणार आहे ह्याचा आनंद झाला. माऊलीला माहितीच होतं पांडुरंगापाशी गेल्यावर काय होणार आहे ते, पण नामदेवरायला एक छोटीशी आशा होती की देव तरी म्हणन कमीत कमी बाबा नामदेवा तू जाऊ नको. हो, माऊलीला जाऊ दे कुठं जायचंय तिकडे. हो, मग देवनी आलिंगन नामाधरीला करी, वंदिले श्री चरण. ज्ञानोबरायांनी नामदेवाला पुन्हा आलिंगन दिलं. नामदेवरायांनी मात्र वंदिले श्री चरणरज.
माऊली म्हणले चला रावळा भितरी चला जाऊ वेगे आज्ञा मागू दोघे तीर्थयात्रे. हो, केवळ या शब्दामुळेच मी हा अभंग घेतला. तर मी वास्तविक आधीच्या अभंगावर थांबणार होतो, पण आता हे प्रसंग अर्धवट राहतोय. हो, इथं काय शब्द आलाय, रावळा भितरी चला जाऊ वेगे. हो, माऊली म्हणले चला पटकन. विचारायचं ना, देवाला विचारून निघायचं ना, चला मग देवाला विचारू. मग देवाला विचारायला गेले. आज्ञा मागो दोघे तीर्थयात्रे, आज्ञा मागू म्हणे. आज्ञा मागायला गेले. मग सत्वर उठून आले स्वामी जवळ, मस्तक ठेवीला चरणावरी. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवला. हो, बघा जगात एवढी सगळी देवी देवता आहेत, जगात तीर्थ आहेत, क्षेत्र आहेत, देवी देवता सगळे, परंतु पांडुरंगासारखं दर्शन आहे का कुठं सांगा बरं मला. हो, तुम्हाला देवाच्या मूर्तीला हात तर लांबच, देवच पाहायला भेटत नाही. तिकडं लांब असतोय देव, इथनच हात जोडायचं. हो, त्याच्यामुळे आम्ही कुठंच जात नव्हतो. पण ही माणसं नाही नाही महाराज तुम्ही चालायला पाहिजे. मग ह्यांनीच आम्हाला काढून दिलं. इतर ठिकाणी महाराजांना लोकांना काढायला लागतं, इतर लोकांनीच महाराजाला घेऊन गेले. चला म्हणे आम्ही सांगतो. तिथं गेल्यावर आम्ही म्हणलो आम्ही आळंदी पंढरी सोडून कुठं गेलोच नाही. हो, तिथं गेल्यानंतर पाहिलं तर देव राहिला बाजूलाच, दुसऱ्याच चाललंय सगळं खिस्सा भरायचं काम. हो, आम्हाला नाही पटलं ते. आम्ही तिथं जाऊन भांडणं करून आलो. आता काय करायचं, वार करायचा स्वभाव तसा. जाऊ द्या, ते काही सांगत नाही, पटांगणाला भेटा मग सांगतो. एवढे देव आहेत. पण मला सांगा बरं, तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त तीर्थ फिरलेली माणसं, पांडुरंगासारखं दर्शन कुठं आहे का? कुठंच नाही. हो, देव राहते लांब, हिथनंच पाया पडून माघारी यायला लागते. पण पांडुरंगाला जर कोणी मागं पुढं नसेल तर अगदी तुम्ही कडकडून मिठी पण मारू शकता. हो, माझ्या जीवनात तो प्रसंग आलाय बरं का. हो, चातुर्मासाला असताना असं वाटलं, सुरुवातीला मी काय चातुर्मासात नियम पाळत नव्हतो. आता जाऊ द्या, खरं सांगूनच टाकावं. दर्शनाला जात नव्हतो. घरच्यांना वाटायचं बाबा माझं चातुर्मासाला गेलंय. हो, प्रदक्षिणा तर करतच नव्हतो. पहिली गोष्ट प्रदक्षिणा म्हणजे काय तेच माहीत नव्हतं मला, नगर प्रदक्षिणा. त्याच्यानंतर पाठाला गेलं तर गेलो सुरुवातीला, पण राऊत बाबांचा पाठ रोज घ्यायचो, ऐकायचं बरं का. बाकीच्या पाठाला गेलो तर गेलो, नाहीतर मग अभ्यास केला तर केला, असंच चालू होतं. एक दिवस असं झालं, काय कोणास ठाव, जेवण झालं, निवांत वेळ होता. मग आजूबाजूची पोरं म्हणले चला आता शतपावली करून ये. बरमुड्यावर. हो, बरमुड्यावर शतपावली करत करत ते हरिदास वेशेतून आत गेलो. आत गेल्यानंतर नामदेव म्हणलं आता नामदेव पायरीचं तरी दर्शन घ्यावं, एवढ्या लांब आलोय तर. शतपावली करायला नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. तिथून पाहिलं दरवाजा उघडा होता. आता म्हणलं दरवाजा उघडा आहे, निदान आतमध्ये जाऊन मुख दर्शन तरी करून घेऊ. आता हाय दरवाजा उघडा तर आलो. आणि बरमुड्यावर बरं का गेलो आतमध्ये, वर बनेल. हो, गेलो, सामसूम होतं, सगळे झोपले होते. दर्शन मात्र चालू होतं. तिथं गेल्यावर कळलं. नंतर पाहिलं, अरे ही लाईन मुखदर्शनाची नाही, ही चरण दर्शनाची लाईन. आता काय करावं, लाईनीत सगळे मिळून 5 जण गेलो बाबा आतमध्ये. आणि काय झालं कोणास ठाऊक. तिथं गेल्यानंतर भगवान, माझ्या आधी 4-5 जण होती, ती दर्शन घेऊन बाहेर पडली. आता मी आणि देव 2 जण गाभारे. आणि ते बिचारे पुजारी पण कुठे गेले होते कोणास ठाऊक. 2 जण आम्ही गाभारे. मला क्षणभर खरंच वाटणं मी पांडुरंगासमोर आलोय का काय, कसं काय. मागून ते पोलीस असतात बघा, आता एरवी तुम्ही जा. हो, दर्शन घेतल्यावर तुमच्या मानाला धरून इकडं, इथं तोंडाला धरून इकडं. चला, एक जण तर दर्शनाच्या आधीच मला ओढत होता. अरे बाबा म्हणलं देवापाशी तर जाऊ दे, मग ओढ बाबा. आधीच कुठं ओढतो. पण तिथं वाढायला कोण नव्हतं, कोणच नव्हतं. मी देवाकडे बघतोय, देव माझ्याकडे बघतोय. ते ह्या गडबडीत पाया पडायचं असतं ते पण विसरलो. असंच माघारी आलो.
काय तेव्हापासून काही बदल झाला काय माहिती. तिथून पुढं आपोआपच सकाळी पहाटे जाग आली. एक वारकरी बाबा म्हणले, बाबा ओ चालतंय का महाराज प्रदक्षिणेला. त्यांच्याबरोबर प्रदक्षिणेला गेलो. मग मात्र तिथून पुढं रोजच्या रोज प्रदक्षिणा सुरू झाली, सगळं सुरू झालं. सांगायचा भाग काय, मस्तक ठेवी याला चरणावरी, ह्याच्यामुळे निघालं. देवाच्या चरणावर मस्तक ठेवता येईल एवढं एकच तीर्थक्षेत्र आहे. हो, मग देवाला त्यांचा आपल्या मनातला भाव माऊलींनी सांगितला. जीविता आणि जे भाव सांगे ज्ञान देव, ऐकोनी पंढरीराव हासिन्नले. माऊलींनी देवाला सांगितलं, देवा मला आहे ना ह्या भूतळावर जेवढी म्हणून तीर्थक्षेत्र आहे ती पाहिजे. हो म्हणे पाहिजे. मग देवाला हसू आलं. का हसू आलं. देव म्हणतात, म्हणे तू ज्ञानशीळ चिद्रूप केवळ, सभाय निर्मळ स्फटिक जायचा. जसा एखादा स्फटिकाचा मणी, त्याला आतून बाहेरून कुठंच डाग नसतो. हो, त्याच्या खाली जर केस ठेवला तर असं वाटतं तर मणी तुटलाय का काय असं वाटतं, चिर पडली का काय असं वाटतं. म्हणजे इतका स्वच्छ असतो. असे असणारे तुम्ही इतके स्वच्छ आहे, मग तुम्ही पापच कुठलं केलं नाही तर तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन तीर्थात जाऊन धुणार काय. हो, धुवायला काही शिल्लक नाही तुमच्याकडे, पापच नाही. सभाय निर्मळ स्फटिक जायचा. आणि मी सांगू का, देव म्हणतात सहज तीर्थरूप तूच निरंतर. माऊली तुम्हीच तीर्थ आहे. हो, सहज तीर्थरूप तुझी निरंतर. आस्था हा विचार काय करशील. हो, तूच तीर्थ आहे. तुझ्यापाशी येऊन तीर्थाला पवित्रता भेटते. मग तू हा का विचार करतोय. बघा, आपली तीर्थयात्रा असती पाप घालवण्यासाठी, आणि संतांची तीर्थयात्रा असती कशासाठी, तीर्थाचं पाप घालवण्यासाठी. हा फरक आहे. आपण आपलं घालवतो, संत मात्र तीर्थाचं घालवतात पाप असे. म्हणून येरू म्हणे स्वामी बोलिले ती बरोवे. माऊली म्हणतात, देवा तुम्ही बोलले ते खरे, परी सार्थक करावे देहाचे. या काय करू म्हणे, ह्या देहाचं काहीतरी सार्थकता लाभली पाहिजे. वास्तविक हे माऊलींचं वरवरचं सांगणं आहे, पण आतमधलं खरं खरं असं आहे की माऊलीला तीर्थांना पवित्रता द्यायची होती. म्हणून मग एकटा कसं जाऊ, प्रसंगे नामयाचे संगती सुख द्यावे घ्यावे, म्हणून ज्ञानदेवे धरले चरण. मग नामदेवरायाचं संगत मला भेटावी याच्याकरता म्हणून मी तुमच्यापाशी मागणी करायला आलोय. आता काय करू, पांडुरंगांनी परवानगी दिली एवढेच एका वाक्यात सांगतो आणि सेवा समाप्त करतो. मग ती परवानगी कशी दिली ती आपण उद्या पाहू. फक्त कथा भाग पूर्ण करतो की एवढं सांगितल्यानंतर पांडुरंग नामदेवरायाला समजून सांगतात की नामदेवा, आणि असं भाग्य सगळ्यांनाच नसतं. साक्षात ज्ञानोबराय जर सांगत असतील, विचारत असतील, जर तुला सांगत असतील तर तू त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे असं देवानी नामदेवरायाला सांगितलं. आणि नामदेवरायाचं मात्र सगळा प्लॅन विस्कटीत झाला. हो, नामदेवरायाला वाटलं निदान देव तरी आपल्या बाजूने बोलतील. देवानी सुद्धा नामदेवरायाला काढून दिलं. जा म्हणे, तो माऊलींनी सांगितलंय जा त्यांच्याबरोबर. आता ते कसं जा म्हणले त्याच्याकरता स्वतंत्र एक अभंग आहे. आता तो अभंग समजून सांगितले तर फार उशीर होईल. आपली वेळेची मर्यादा ठरलेली. हो, वेळेची मर्यादा, कथा कधी का सुरू आहे ना, संपणार 6:30लाच. हो, तुम्ही सकाळी 6ला सुरुवात करा, संध्याकाळी 6:30ला संपवतो. अजिबात काय म्हणलं नाही, पण तुम्ही बसलं पाहिजे, नाही तर मग मलाच कुतावसा. असं नाही. असो, उरलेला कथाभाग, उरलेलं चरित्रकथा, उरलेली तीर्थयात्रा, तीर्थावळी प्रसंग आपण पुढं पाहत चालू. गोड असा हा तीर्थावळी प्रसंग आहे, तीर्थावळी प्रकरण आहे. शक्य असेल ना ज्यांना त्यांनी जर आपल्या मोबाईलमध्ये जर ती अक्षरं समोर काढून ठेवली तर ती अक्षरं समजायला सोपी पडतील. एक, त्यानंतर कुठपर्यंत आलोय ते सुद्धा समजेल. आणि जर एखादा गोष्ट, एखादा अक्षर, एखादा प्रसंग कळला नाही तर डोळ्यासमोर असल्यामुळे ते लगेच कळलं जाईल असं म्हणणं आहे. तर उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी समोर आपल्या मालिका नाही तर मोबाईलमध्ये मालिका घ्या, फोटो काढून घ्या आणि ते अभंग मी सांगत असताना डोळ्यासमोर
राहू द्या. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय. नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. 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 पंढरी गौरला हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम